शरद पवारांचा एमपीएससीचे अध्यक्ष रजनीश सेठ यांना फोन गेलेला आहे। एमपीएससी परीक्षेतील ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी या आरक्षणातील तांत्रिक अडचणीवर तात्काळ तोडगा काढण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत। एमपीएससीच्या परीक्षार्थ्यांनी शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली होती। एमपीएससीच्या परीक्षार्थ्यांनी भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी रजनीश सेठ यांना फोन केलाय। एमपीएससीच्या परीक्षार्थींच्या प्रश्नांवर शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा फोन करणार अशी माहिती मिळते। एमपीएससी मधील ईडब्ल्यूएस एसईबीसी आरक्षणाच्या संदर्भात येणाऱ्या तांत्रिक अडचणी यावर तात्काळ शासनाने तोडगा काढावा अशा पवारांच्या सूचना आहेत। एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस संदर्भात तोडगा काढण्याच्या सूचना आता शरद पवार यांनी दिलेल्या आहेत। एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटर येथे भेट घेतली आज आणि त्यानंतर आपल्या विविध मागण्या सुद्धा मांडण्यात आल्या। विद्यार्थ्यांकडून जागा वाढी संदर्भात सरकारने निर्णय करावा अशी देखील शरद पवार यांच्याकडे मागणी करण्यात आली। तर विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवार यांच्याकडून मात्र मुख्यमंत्र्यांना सुद्धा फोन करण्याचं आश्वासन देण्यात आलं। एमपीएससीच्या परीक्षार्थ्यांनी शरद पवार यांची वायबी चव्हाण आता जी ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे, एमपीएससी परीक्षेतील ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी आरक्षणातील तांत्रिक अडचण दूर करण्याच्या सूचना आता शरद पवार यांनी दिलेल्या आहेत। शरद पवार यांनी एमपीएससीचे अध्यक्ष रजनीश सेठ यांना फोन केलेला आहे। एमपीएससी परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी शरद पवार यांची आज वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी भेट घेतल्याने भेटीदरम्यान ही मागणी करण्यात आल्याच्या नंतर शरद पवार यांनी थेट आता रजनीश सेठ एमपीएससीचे अध्यक्ष आहेत त्यांना फोन केलाय। यानंतर शरद पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा फोन करणार आहेत। शरद पवार यांचे एमपीएससीचे अध्यक्ष रजनीश सेठ यांना फोन या दरम्यान दोन्ही गोष्टींवरती दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्याच्या सूचना शरद पवार यांनी आता दिलेल्या आहेत। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडले। शिल्पा, शरद पवार यांनी एमपीएससी अध्यक्ष रजनीश सेठ यांना फोन केलेला आहे, काय घडामोडी घडतात नेमक्या? कारण आपण जर पाहिलं तर एमपीएससी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आज वायबी सेंटर इथे येऊन शरद पवार यांची भेट घेतलेली आहे, बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये रजनीश सेठ यांना शरद पवार यांनी फोन देखील केलेला आहे। आणि विशेष म्हणजे एमपीएससीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आश्वासन देखील दिलेले आहे, त्यांच्या ज्या मागण्या आहेत किंवा त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्यावर आश्वासन देखील दिलेलं आहे। कारण या संदर्भामध्ये ते शरद पवार हे मुख्यमंत्र्यांशी देखील बोलणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांना देखील त्यांनी आत्ताच पत्र लिहिलेलं आहे। आपल्यासोबत एमपीएससीचे विद्यार्थी देखील आहेत, काय सांगाल तुम्ही? शरद पवारांची भेट घेतलेली आहे, काय मागण्या त्यांच्याकडे मांडलेल्या आहेत, काय तक्रारी केल्या? गेले 3 महिने आम्ही संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जागावाढी संदर्भात सरकारला म्हणजे सरकारच्या मंत्री आमदारांना भेटतोय, पण त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही। मग त्या जागावाढी संदर्भात आम्ही पवार साहेबांना भेटायला आलो। साहेबांनी आमच्याकडून विषय सोडवण्याचा आम्हाला शब्द दिला आहे। आणि दुसरी त्यात मागणी अशी आहे की राज्यसेवा जी झाली 24 त्याच्या संदर्भात ईडब्ल्यूएस ह्या संदर्भात आयोगाने 2 निकाल लावले। 2 निकाल लावल्यामुळे जी नंतर मुलं ॲड झाली त्यांना मेन्स अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ नाही। त्या संदर्भात आम्ही एमपीएससीच्या अध्यक्षांना किंवा सरकार दरबारी तो प्रश्न मांडला, तिथे पण आम्हाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही। त्या संदर्भात आम्ही साहेबांची भेट घेतली। साहेबांनी परवा एमपीएससी अध्यक्ष रजनीश सेठ यांना कॉल केला। त्या संदर्भात उद्या आमची रजनीश सेठ आम्ही एमपीएससी अध्यक्ष त्यांच्या संदर्भात बैठक आहे आणि स्वतः आता साहेबांनी कॉल केला, त्या संदर्भात ते बैठकीत सकारात्मक निर्णय घेऊ असे एमपीएससी अध्यक्षांनी साहेबांना कळवलेलं आहे। बैठकीत नेमकं काय झालं आणि शरद पवारांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? जागावाढी संदर्भात संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जागावाढी संदर्भात साहेबांनी सीएम सर शरद पवारांचा एमपीएससीचे अध्यक्ष रजनीश सेठ यांना फोन केलेला आहे। या संदर्भात विद्यार्थ्यांना आता दिलासा दिलेला आहे, आश्वासन दिलेलं आहे। ईडब्ल्यूएस संदर्भातला मुद्दा सोडवण्यासाठी आता शरद पवार यांनी सूचना दिलेल्या आहेत। यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा फोन करणार आहेत। एमपीएससीच्या परीक्षार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी शरद पवार यांची आज वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी भेट घेतली आणि या भेटीनंतर आता शरद पवार यांनी आश्वासन दिलेलं आहे। रजनीश सेठ यांना जे एमपीएससीचे अध्यक्ष आहेत त्यांना शरद पवार यांनी फोन केला आणि त्यानंतर आता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा फोन करणार। दृश्य आपण पाहतोय, एकीकडे एमपीएससीच्या परीक्षार्थींनी आंदोलन केलेलं आहे। अनेक दिवसांपासूनच्या या मागण्या प्रलंबित आहेत, वारंवार या संदर्भात आवाज उठवला गेलाय।
मात्र आज या विद्यार्थ्यांनी MPSC परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आज YB जवान सेंटर या ठिकाणी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यानंतर शरद पवार यांनी MPSCचे अध्यक्ष रजनीश सेठ यांना फोन केला.